रात्रीचे वाजले तयारी 11. आमचे गौरव शेठ काहीतरी सांगत आहे. हा सांगा, काय म्हणाल तुम्ही? रात्रीचे वाजले म्हटलं 11. हा. आम्ही निघणार होतो उद्या सकाळी हा. जगन्नाथपुरीसाठी. पण आपले निखिल भाऊन आम्हाला वेळेवर मॅप लावायला लावला. हलगर्जीपणा आमचा एवढा की म्हटलं कुठून किती तास लागतात ते पाहिलं नाही. शेवटी आता पाहिलं, मग समजलं आम्हाला आमच्यावर दिवस कमी आहेत. म्हणून आता घाई आम्ही निघत आहे. उद्याच्या जागी आजच निघून राहिलो. त्याच्यासाठी साफसूफ चालू आहे. म्हटलं उद्या शांततेनं साफ करून निघू गाडी. नाही, तुम्ही गाडीची कंडिशन पाहू शकता. आता पहिले महत्वाचे काच पुसून घेतो. आणली ती चालू आहेत खेळण्यातल्या सारखी. चला, हा, काच झाल्यावर मग बॉडी. गुरुजी तुम्हाला ते पण सांगता की आधी काय पुसायचं नंतर काय पुसायचं. हे घे ना, ते एवढं ते वरती पुसा ना, केस आहेत ना दिले. पुसतो ना, एक मिनिट. मागचे पुढचे काच एक वेळा. आता बाकी तुमचा अनुभव काय, तुमचा काय विचार आहे सांगा. अनुभव काय, आता आता तर आपल्याला पहिले तर पाहू. मी आतापर्यंत आपण विमानानं केला, रेल्वेनं केला, टू व्हीलरनं केला, पण आता पहिल्यांदा याच्यात बसून राहिलो. पाहू, दबतं काय जाम. अनिकेतजीची मुलाखत घ्या. अनिकेतजी. हा, तुम्हाला म्हटलं चला अभ्यास करता मागं बसू. लय अभ्यास होते बरं. अभ्यास होते ना. होते होते होते, असं कसं होत नाही. ते गोल्ड मेडलिस्ट आहेत, मी मापाशी 2-4 आहेत. ते कोणतं पाहिजे तुम्हाला सांगा. गोल्ड मेडल आहेत म्हटलं भावाचं. पुरं विद्यापीठच गाजवून ठेवलंय. मस्त करूजी चमकून राहिली आपल्याकडे. आता हे राहिला वाटते. हे एकदा पॉज करा आणि एकदा मग हे पुसल्यावर मग काढू बाकीचं. बरोबर. एक असं मी व्हिडिओ निघा पाहिजे पैसा इथं. एक दे, एक हलका फडका दे. नाही, जाऊ दे, तो ओला आहे. असं असं करायला जाऊ दे ना, ओला आहे ना. असं असं करायला. चलो, चमकली. नाही, काहीच नाही लावलं. लंब्या टूर चालली आता. लंब्या टूरवर दूर चालली गाडी आता. नाही, जगन्नाथपुरी. चलो, जमलं निखिलला. असं ते चला, ओके झाली आहे आपली. उद्या चालू होता धुवायचा विचार. हे काय, निंबू जागीच काय? निंबू आहे का जागी? चला चला मग, चला आता भेटू आम्ही. चालतं काय? उद्याच पोचतो आम्ही. आज नाही पोचत. मस्त क्लिअर आवाज आहे त्याच्यात, लय आवडला आपल्याला. चला मग, चला. टाण टाण टाडा. अरे माया व्हिडिओ राहिला घ्यायचा, मी तिथं घेईन बॅग ठेवून. मग गाडी ठेवायचं पहिले मध्ये. चला मग, थंडी तर इथेच तर उतरली गौऱ्या मला. दिल्लीत तर लय म्हणते. पुढच्या दरवाज्यात ठेव बरं. या मागच्या होंडा ब्रेक फ्लूड. राम राम भाऊ. चलो, आणि घेतले का चालणार का आणि हा, 5 दिवसाचा प्रश्न आहे. हा, असे जातात म्हटलं तिथं 5 दिवस जातात. नाही तरी आजही गॅरंटी नाही पास व्हायची. 5 दिवसांनी नाही आहे. एखादी डिग्री पाहिजे तर मापाशी घेऊन घेतो. कमी आशीर्वादाचा फरक तर पडेल. 5 मार्काचा म्हटलं ग्रेस लागेल म्हटलं तुला. व्हिडिओ कॉलचा एकच मार्क आहे ना. चला मग, हे पाय रे, हे पाय. याच्यात टाक तो डबा आणि ते अंदर ठेवून. डबा तर मोकळाच टाकून दे. हा 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 हा, बढिया. पाणी पितो 2 घोट. ओके, एक नंबर. लाईट लाव.
रॉकेट लागते काय लागते हा लागला चला हे अंदरून आहेत की बाहेरून आहे? काय बाहेरून येत नाही बाहेरून आहे. आता बसले ना ते हे ठेव ना त्याच्यात. हे ठेवून देऊ काय हा इथेच ठेवून सुद्धा पुढे मग मागं ठेवतो. आता आपल्याची वाट लय मोठा आहे आणि दादा शूटिंग घेऊन राहिले म्हणून फायदा आहे आता आता हे शेवटची शूटिंग आहे अशी गाडीच्या बाहेरून आपली. हो मी भाऊ झोपलो नाही हो म्हटलं, सकाळी उठलो होतो अरे लगा 7-8 वाजता. मी 2 दिवस झोपलो नाही काय सांगू तुला हा, नाही खरंच नाही पण आता असं आहे जय जगन्नाथ तर लक्षात आहे असं सेफ्टी फर्स्ट कुठे गेलं ते हा पहिले कुठे जाताना सेफ्टी पहिले घ्यायची आपल्याला ठीक आहे टिक्काही पुसल्या गेला लेगा माया. अरे यार थांबा रे चला चला मग तर भेटू गाडी बोलतो खेळला नको करू खेळला नको हे गाणे येतात का ते ऐकू अरे गाणे ऐकू येतात का ते ए, आपली खोली बाई. चला कुत्रे रे बा, बाबा. आपली खोली आहे. इथून आमचा मी सामान घेतो आणि निघतो मग अरे आहो शेठ चला आता जाऊया आपल्या मार्गस्थानी इकडं सगळ्यात महत्वाचं काम दाखवतो ना मी. हा सगळ्यात महत्वाचं आहे बा, पाया लागा विठ्ठल रखुमाईच्या. चला दर्शन घ्या तुम्ही देवाचं नाव घ्या. गणपती बाप्पा. मोरया चला लावला एसी. ठाव मी लावतो आता पट्टा लावा. करू बंद? करा बंद. चला मस्त. चला गौरवजी आता आपण कुठे चाललो पहिले आता नागपूर. नागपूर कोण आता समोरच्या याच्यावर दिसते आता नागपूर जवळ अमरावतीवरून काय 160 आहे. 160 आहे त्यातला आपण काही थोडस पुढे आलो. 148 बाकी आहे. बरोबर आहे पहिले जाऊन नागपूरहून खूप पुढे कसं. ठीक आहे तर चला मग भेटू आपण नागपूरमध्ये डायरेक्ट आहे ना मधातले रस्त्यातले चांगले हा. जर दिसले तसं तर रात्र आहे आता. रात्र तरी घेऊ आपण पण जर काही असलं तर मोजरी घ्यावी लागते ना हा. हा. मोजरी येते दाखव. मोजरी घ्यावी लागते ना ज्यानं पाहिलं नाही त्याला माहित कसं पडेल. आपण असे लोक भेटत तुम्हाला साईडनं देणार आहे पुरी त्याची गाडी ठोकल्या जायला समोर हा. त्याला आरसाही नाही आहे त्याला. असं नाही फुटका आरसा. म्हणून तिला काही समजून नाही आलं जाऊ दे समोर रस्ता खराब आहे समोरून तो पूल बांधकाम चालू होता ना. चला, चला. एका बाजूनं घ्यायला लागते ना गाडी. समोरून इथूनच हा. ठीक आहे तशी गडबड. या पाच चला आता हा पहिला आमचा टोल नाका पहिल्या टोल नाक्यावर आम्ही सध्या पोहोचलो अमरावतीतून नुकताच निघालोय नांदगावपेठ क्रॉस केला आपला याची इच्छा त्याच्यातच जायची, आपली इच्छा त्याच्यातच जायची. ठीक आहे हे तो कोणतं आहे चालू आहे. हे वरती बांध पाहा लागते हिरवा. हिरवा बाण वरती बाण लागतात आता आपण अॅन्युअल पास काढलाय वार्षिक. अच्छा हो निघालं. निघालोय चला येले म्हणते बा अशी सुविधा तर मी एवढा दिल्ली पासून आलो हा एवढ्या झपकन तर कुठेच स्कॅन नाही झाला म्हटलं. हेरा म्हणजे दुसऱ्याजवळ पहिल्या गेला टाकली गाडी. असा विचार झाला इथं. अच्छा असं निघाली असती निघाली असती दुसऱ्याच गेला. अरे हडवली समोर आला नाही हा तो नाही हा दुसरा आहे. याले रस्ता द्यावा लागेल. आता कसं अमरावती नागपूर फक्त 2-2 आहेत ना. चला ठीक आहे ना इकडून 2 चला. लेन तिकडून 2 लेन. त्याच्यानं जरा जागा कमी आहे. हा ना हा समोर मोठा रे असतात समोर आपल्या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे 4-4 पदरी आहे. काही चांगला ठीक आहे. आता चांदूर रेल्वेचा रस्ता गेला उजवा आता. उजवा तार गेलाय आता आपण आहोत दिवसा हो पिंगळाई नदी तिवसा. त्याच्या नदीवरून आपण सध्या जात आहोत तिवसाला बायपास नाही केला का रे. गेले बायपास अर्जंट होत आहे की नाही हो या गावात टाइमपास होते माणसाचा. दुसरा मोजरीला गेला तसं आहे रस्त्यावर झाले ना रे घर.
लेकर हे ते घोडा गाडी चालूच राहते. मग या लोकांना वापरायला टेन्शन नाही राहत. बायपास झाल्यावर मोठे मोठे ट्रक येत नाही. युवा पोरवले का हे होतात ना रे बा रस्त्यात असले की चला ठीक आहे. आता दिवसा क्रॉस झाला आपला. हा लागला घाट कोंडाळीच्या पहिलेवाला. तो ट्रकायला स्लो आपल्याला झाला की नसल्याले मध्ये आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल भारी जाते ना ट्रकेले चढवणं. वेट किती असते. चला हा बघा आता घाट लागला इथं. आता ना हा पहिला घाट आपला आहे ना. हाव. हा, आम्हाला घाट घाटचा पाणी व्हायचा नेहमीप्रमाणे. त्यातला हा पहिला घाट आहे. हा 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 क्लिअर दिसत. क्लिअर क्लिअर दिसते ना. क्लिअर दिसते ना. आपण अजून एक फोकस लावून टाकू समोर मोठा आला राहिले गाडीचे ओरिजिनल लाईटच आहे ना. हा चला आता काय सासरवाडी आली होती 6 किलोमीटर. कोणाची सासरवाडी? क्या बात आहे. हा शून्य कट. मी तुम्हाला कटेचे नाव सांगायचे. हे तुम्हाला माहिती दिली आहे. ऍक्सिडेंट 0 कट. तर चला आता हा संपत आलाय है ना. नाही 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 आहे का अजून तर लय लंबा घाट आहे. आमचे घाट आहे. आमची गौरवची सध्या 72-73 चालू आहे. बस असं चालण्याचं आणि खूप सेफ जात आहे. फक्त 70च्या स्पीडने गाडी काढताना 70-80च्या स्पीड. गाडी तर सायरन असते. तुम्हाला टेकअप करत आहे काय? 120च्या वरती गेल्यावर 40ची लिमिट दिली आहे इथं. 40ची लिमिट दिली आहे. ओ बघा अशा. ओ हो हो बघा बघा किती छान. हो चल नागपूर बाता आलं ना. नागपूरला वेळ आहे राजूला. आता काय कोंडाळी आलं ना. गाणं जरा भारी भारी झाले. गाणे एवढ्या जोरानं ऐकू आहे. आवाजही बसला एवढ्या जोरानं. गाणे मस्त मस्त छान वाटलं होतं तसं गाणं. साऊंड खूप छान. एक नंबर. वाटत नाही प्रवास केला म्हणून. माझ्या झोपेत 5 मिनिटं घेतो. कसं आहे मला झोपाच होती. मला हा मिस नाही करत आहे. हा प्रवास हा झोपतो तो अर्धा आयुष्य झोपेत चालला तसं जास्त जास्त. घाट समाप्त. चला घाट समाप्त झालेला आहे. चालय गर बघा. येतं काय अरे बापरे. पाणी गेला. चला ठीक आहे. चला ठीक आहे ठीक आहे भेटू. चला आता आला दुसरा टोल नाका. आता आपण कोंडाळीच्या क्रॉस केला समजा. नाही रे कोंडाळी पुंगाशी केला नाही तळेगावाला गेला. काय रे भाई पहिल्यानं दुसऱ्या गेला तर म्हणत्या जाऊ द्या म्हणते. चला चांगलं झालं. तिसरी गाडी गेली आपली. त्यांचे आता रात्रीच्या वाजले आहेत 12:46 झाले. हा आणि दुसरा टोल नाका क्रॉस केलाय. हो ना. कुठे आता लगेच समजते ना आपल्याला. कोंडाळी पुढे असेल ना. हे कारंजा आलं. कारंजा गाडी बघू शकता 12:46. चला 12:46 झाले आणि कारंजा गाडीच्या जवळ कारंजा गाडी. चला भेटू. मस्त त्याच्या आपल्या स्वागतासाठी लाईट लागल्या. एकदमच लागली चकचक. धुका आहे यार है ना. लाईट यात पाहू शकता. 2 धुका आहे. थंडी हवा तिला मिळाली. कोणती थंडी हवा? एसीतून येऊ राहील तुम्हाला हवा.
रस्ता दिसू राहिला हा थोडा व्यवस्थित नाही आहे. गाडी येऊन राहिली व्यवस्थित नाही आहे. तर जरा थांबा लागते 5 मिनिटासाठी. थांबून जा, थांबून जा. 5 नाही थोडा जास्त थांबू. हा गाडीला जरा आराम देऊ जरासा. देऊ आराम देऊन एकदम जोरानं आली गाडी. डोळ्यानं आली आहे, लवकर आली आहे. आहे ना 2ही नाही वाजले हो ना, तर नागपूर पार केलं म्हटलं आपण. हे महत्वाचं झालं ना. नागपूर मला शेवटचा चौक आहे नागपूरचा नागपूरचा समजा. शेवटचा चौक आहे आणि आता आपण लागलेलो आहे एकदम भंडार रोड. हा मेन रोड चला. आहे आता. वा, बाहेर बाहेर रस्ता. एक नंबर म्हटलं. भंडारा कळमना छत्रपती चौक मस्त आहे, छान. रसाळच जण आहे आजूबाजू तो. आता हे आणि हा चार्जिंग पुरा उड्डाण पूल आहे म्हटलं. हा पुरा पुरा चांगला 3-4 मजले उंच आहे. पाय नाही पाय नाही बाजूचे खरं पाय नाही. 4 मजले उंच आहे निखिलला. आहेच आहे. खाली पाहिलं ना मला दिसलं ना खालचं. पाय ना तो. म्हणजे मी अंदाजे नाही सांगू राहिलो काही. अंदाजे नाही का मला घर तिथं ते खालचं दिसलं. हा हा पुरी चौफुल्ली जे होती पुरी 4थ्या मजल्यावर होती. तो गाव कोणाचं आहे हा? गडकरीचं सांगा बाबा. माणूस घर चांगलं नाही काय ते म्हणतात ना बा, सुरुवात चांगली करायची आणि स्वतः घरापासून करायला लागते. बस. तोच विषय झाला आता. हे झालं ना. म्हटलं नाही पाहिजे बा की बा इतक्या रोडले गड्डे आहेत का बाबा. दावेदार रोड. आता असं कसं हिवाळी अधिवेशन इकडे नाही होत सांगा बाबा. ना. यापेक्षा चांगली सुविधा काय द्यावं सांगा. सांगा बाबा. 4 मजली 4 मजली पुलावर तुम्हाला चौफुल्ली भेटू राहिली ते बी बिना सिग्नलची. पुरा असं वर्तुळ भेटू राहिला मस्त फिरून. याच्यावरती काय बांधते रे बाबा. याच्यावरती मेट्रो आहे काय 5व्या मजल्यावर. याच्यावरती मेट्रो आहे त्या. पण लेका IT सेक्टर आला पाहिजे का. एक दुखणं लेका नाही नाही ना येईन मनावर घ्यायला पाहिजे ना कोणतरी. काय बाबा इथे मेट्रो बांधली 5व्या मजल्यावर. हो. बरंच बरं आहे. गिराईवरून चाललो आपण सध्या. त्यावरून चाललो खरंच. असं वाटू राहिलं ना. हो. टेम्पो असतं बा 1 मजला 2 मजले. 2 मजले नाही बा. हा तो लय हा उंच आहे. लय उंच आहे ना. मला असं वाटतं त्याच्या खालूनही एक पूल उड्डाण पूल आहे काय. तो 2 लेअरचा आहे दिसतो मला हा जरा. म्हणून काही सांगता नाही येत. आपण कधी काही डोळ्यानं काय खालून बोलतो पाहिलं. तुम्ही काही दिसतं. असं होऊ शकतं ना. आला 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 उतरून राहिलो काम चालू आहे लय ठिकाणी. त्याच्यामध्ये द्यावं लागतं लक्ष. चला करा मग भाऊ पण. पूर्ण उजेड. हे लाईट चांगले ते म्हटलं हा पांढऱ्या पेक्षा मस्त नाही रे आहे. नाही रे. हो हे ऊर्जालय घेतात. हम्म. हे LED दिसतात मला. पण हे ऊर्जालय घेतात त्याचा प्रकाश कमी आहे त्या माना. हो हा ना. 200 वॉटचा लाईटला कमी प्रकाश फेकते. LED ला झक्क प्रकाश फेकते. असा फरक आहे. एवढं म्हटलं बेकार परिस्थिती होती म्हटलं निखिलदा. किती याटी हा तेव्हा बॅरिकेड लावून ठेवल्यात. हो ना सन ब्रेक मारा लागले ना मला. हे बघ हो ना हो ना हो ना. तेव्हाच लावून ठेवले. तिथं लाशे पडलाय एखादा मिळलं येते काय. म्हणजे कारा इकून जातात म्हणते. घ्या हा आईस ती वा एवढं म्हणजे कॉलेज खायच ब्रेक मारा लागले आणि तिकडे हो ना, घ्यायला हो लागली ना. गाडी. आता पाय हे बोर्ड काय किती दूर आहे पाय. रायपूर 138. हो राष्ट्रीय
मध्ये नाही, नाही. रस्त्याची. खतरनाक झालं येतो झोप उडाली या रस्त्यानं लहान झटके लागले म्हणतात हे रस्ता मस्त आहे. काय झाले एकदम असे होते ना ते अरे तेवढं तर बाबा एक्सप्रेस वे बी चालते. हो काय आज छत्तीसगड मध्ये व्यवस्थित नाही वाटू राहिला रस्ता बरोबर. नाही पण तरी तर हा राष्ट्रीय महामार्ग आहे, याचा राज्याशी काही संबंध नसेल पाहिजे. बरोबर असे महामार्ग ना अशा खंडात नाही, हा कोणत्या खंडात येणार आशा आणि युरोप खंडाला जोडणारा महामार्ग आहे. गोष्टी करत चालले तो बघा ओ ओ, 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 ओ. मस्त चल आता हे लावल्याशिवाय काही फायदा नाही पण निघेल व्हिडिओ काढून. पाहिलं ना ते आपण ऐकलं ना चल लावा आता. हा पहिले ते सेटिंग करतो. एक बरं. मिनिट हा आता सकाळचे वाजले आहे 5:30 गुरुजी कंटिन्यू ड्रॉइंग करू राहिले बा झाले जवळपास किती तास झाले आता. मी दुपारी निघालो घरून 571 किलोमीटर चालवली आता. आता आम्ही नुकतंच म्हणजे अर्धा 1 घंटा पहिले छत्तीसगड मध्ये आम्ही प्रवेशित झालो. काय रे चालला तो आता 2 तास झाले, 1.5 तास झाले. अरे बाप हा सर्विस आपली चला आता हा छत्तीसगडचा एरिया आपला रिचार्ज पुरं मारलं ना. अच्छा ठीक आहे. तर आता इथून आपण कुठे जाणार आहोत? रायपूरहून. हा रायपूर हा. मार्गे. इकडे छत्तीसगड मध्ये आल्यावर तुम्हाला एकदम गौमाता भेटतील रस्त्यावर थोडं सांभाळून. तेच मध्य प्रदेश सारखं हो मध्य प्रदेश सारखीच परिस्थिती आहे. किती मोठा हायवे असो इथं रस्त्यावर गाडी चौकात बसतात म्हणजे बसलेले आहे 100% बसलेले आहे 100%. तर थोडेसे आपल्याला ही गाडी सांभाळून चालावं लागते. जास्त सांभाळून चालू. जास्त जास्त मध्य प्रदेशातून आलतो आपण तर अशीच परिस्थिती होती ना. तिथे काळ्या काळ्या गावातल्या काय हो तिथे टू व्हीलर होती. हो त्याचा एवढा प्रकाशही नाही राहत. याच्यात तरी दिसते बऱ्यापैकी लय दिसते, त्याच्यात नाही दिसत आपल्याला. चला ठीक आहे. ठीक आहे काही असलं चांगलं असं काही दाखवतो मग. चला ठीक आहे. तर आता 8:30 5:30 जास्त झाले आहेत. 5:37 झाले आहेत. तर आता आपण दुर्ग छत्तीसगड म्हणून एक ठिकाण आहे तिथं आपण चहा पाण्यासाठी थांबणार आहोत. लोक उठले दुकानही नाही उघडले. आपल्याला आता पेस्ट घेणार बाकी चहा नाही भेटला चालते. टूथपेस्ट घेणार दुकान दिसू राहिलं गळे उघडं. टूथपेस्ट घेणार इथं या ना हॉटेल पण इथं टूथपेस्ट मशीन एटीएम उघडत देशमुख हॉटेल आपल्या शिकडचे. टूथपेस्ट दिसते का तुला? नाही टूथपेस्ट नाही आहे. आम्ही सगळं आणलाय फक्त टूथपेस्ट नाही आणलाय. मस्त पैकी मंदिर येते मस्त आहेत काही इकडे. चाट भंडार आहे. देवी बसवली होती त्याचं डेकोरेशन एवढं चांगला विषय आहे. चांगला आहे ना एकदम जबर बनवले. चाट भंडार होते चाट भंडारा आहे. नाही एवढ्या रात्री उघडं राहते चाट भंडार. अय्यो चला ठीक आहे बंद चला, करा. चला, व्हिडिओ समोर- बंद समोर करा बघू एक आपण. सेकंदासाठी. हो हे भाऊ, आहे दुग्ध वाहन शुद्ध एकदम मस्त मस्त मोठे 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 बिल्डिंग आहे. एक नंबर आहे. जिल्हा वाटते गड्या. रक्षित आरक्षित केंद्र ठाणा कोतवाली.
जिल्हा जिल्हा आहे ना अमरावती यप्पा इंदिरा माठ तहसील जिल्हा आहे ना बाबा जिल्हा आहे ना हे पायल हे travels आपले चालत असते ना. बस बस पाहिजे शिराई सिंग झालं U-turn मारू आता काय करतो कुठं चालतं सरळ नाश्ता करून येऊ ना. नाश्ता बंद आहे ना रे दोस्ता सारं बंद आहे तेच उघडं आहे ना एकटं पण आता पाहून घेऊ ना गर्दी पाहू नाही ना आहे पाहू ना शहरात. पाहू वा 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 मोठा शहर मार्ग पाहून घेऊ आता. हे आहे दुर्गेश्वर आता जसा आवाज येईल तसा आवाज होते छत्तीसगड केंद्रीय सेंट्रल जेल ट्रेन नगर निगम हे ते बरं आहे. जिल्हा मस्त आहे दुर्ग चला आता आता आम्ही इथं दुर्गामध्ये आलो होतो दुर्गा देवी भिलाई दुर्ग चला आता पोहे खाऊ मस्त पैकी नाश्ताले ते लावून देतो पुढे. हे का पुढे जागा? तिथं मानस इथे आहे मानस हा इडली पोहे. आता आहे मजा पैकी सकाळी सकाळी आता नाश्ता करायची मजा गरम गरम आपल्या श्रीकृष्णा बोस हॉटेल आहे घ्या काय म्हणले का कष्ट घेणारे किती घेतात. तर सकाळचे वाजले आहेत 8:30. आम्ही आता सध्या कुठं आहोत आपण विलई विलईला हा काय म्हणतो प्रेमानंद महाराज सांगा डबल सांगा. प्रेमानंद महाराज म्हणतात त्याने एक जुनी गोष्ट सांगितली ज्याच्यात एक राजा आणि एक सेनापतीची गोष्ट आहे. हा तर राजा शिकारले जेव्हा गेला त्यानं हात कटला तर सेनापतीला सांगितलं की माझ्या संग राजू असं असं झालं मायगिनी बोट कटलं म्हणजे अंगठा कटला काय. मग त्या सेनापती काय म्हणते त्याले किंवा जसं बा चांगलं झालं जशी देवाची इच्छा चांगलं झालं बा. देवाची इच्छा देवाची चांगलं झालं जसं देवाची इच्छा. मग तसं म्हटलं त्यानं सेनापतीनं राजा जीवर आली. राजानं टाकलं सेनापतीले जेला डायरेक्ट ते काय जुन्या काळात होतं कारागृह कोठडी होती. अंधार कोठडी हा काही दिवसानं काय झालं राजा डबल शिकारले गेला. तो शिकारले गेल्याच्या ना तो लय पुढे निघून गेला. तिकडे पकडलं त्याला जंगलातले आदिवासी लोक आहे ना तटचे मूळ आदिवासी लोक होते. त्यानं पकडलं त्याले आणि त्याले भाऊ उचलून घेऊन गेले ते बली द्यायले अरे राजाले. त्याले काय माहित की राजा आहे की त्याले काय घेणं देणं राजा आहे कोण आहे. त्याले मनुष्य बळी द्यायचा होता एक. मग हे घेऊन गेले त्याले उचलून. मग त्याले उचलून घेऊन गेले उलट टांगलं घेऊन बांधलं. मग ते पाहिलं तर त्याचा अंगठा कटेल होता. बळी द्यायला असा व्यक्ती चालत नाही अंगावर घाव घेऊ हे ते. मग त्यानं बळी दिली ती वाचला राजा सोडून दिलं. राजा वापस आला. मग तो त्यानं सेनापतीवर मग हे केलं की बा अरे हावले का बरं झालं त्या दिवशी सेनापती म्हणेस की बा चांगलं झालं बा. मग हे सेनापतीला कसं माहित त्यानं हॉटेल जेलातून काढून वापस बोलावलं म्हणे बाबा मला माफ करा की तुम्ही असं म्हटलं की खरंच चांगलं झालं माझ्या म्हणजे जीव वाचला बा या गोष्टीच्यानं. तर म्हणे बघ त्या दिवशी मी तुम्हाला जेलात टाकल्यावर तुम्ही डबल कोण असं म्हटलं होतं की बा चांगलं आहे जशी देवाची इच्छा. तो म्हणे ते याच्यासाठी म्हणे की जर मी बाहेर असतो तुम्हाला जेलात नसतं टाकलं तर शिकारले मी तुमच्या संघ असतो तर त्यानं मला पकडलं असतं ना माई बली दिली असती. चाललं जे होते चांगल्यासाठी होते. हा तर जे होते ते चांगल्यासाठी होते. आता असा विचार आहे तो. असा विषय आहे. आपण आता भिलईत ही गोष्ट पार पडली आहे सध्या. चला त्या भल्ल्या बसल्या इकडे नद्या म्हटलं हो पूर्ण भरेल आहेत सगळ्या.
कोरडो नाही का तिकडून अलग रस्त्यानं दुसऱ्या रस्त्यानं जाणार तो तिकडून जाणारीसाठी अजून आंबोल दिसते मला. हा शेट आता आपण छत्तीसगड मध्ये चाललो की आलोय हा माईक ऑन आहे का? आपण छत्तीसगड मध्ये आहोत सध्या, अजून वेळ आहे. आहोस ना छत्तीसगड मधून निघून आपण ओडिशात जाणार आहोत. ओडिशा हो. महानदी कोणती मी हिराकोड ओडिशामध्ये येते वाटते हिरापण नाही, कोणतंही असं हे स्त्रोत असला मोठं असं ते बॉर्डरवर येते. हा का आता ही इथंच येईन छत्तीसगड मध्ये शिक. नाही हे बरं आहे ना, पर्स्पेक्टिव्ह बरं. बरोबर अरे जास्तीस ओ बाबा, यार रोड न लेगा शहर संपूनच नाही राहिलं रे बाबा. दूर किती वर्ष आहे? हा, इलेगाडी काय? नंतर ते कोणतं नगर होतं, खिरकुंड आलता बरेच शहर चालले, सारे रस्त्यावरच आहेत बाबा. अमृत तुला काय करता आपल्या त्या गाडीली, पाय पुरं दाबलं तिकडे. करतात कारण काय होतं, हो ना तिकडून टू व्हीलर आलती. टू व्हीलर वाला इकडे आला, बस वाला इकडे, आणि तो तिकडे बिचारा बुलेरो वाला तिकडे दबला. बरे शहर गे मस्त आहेत व्यवस्थित आहेत मस्त म्हणजे काय, नवीन आहे हे सगळं बांधकाम. झोप येऊ राहिली सर. झोप येऊ राहिली म्हटलं, जोरात चालवा लागेल. हा हे कसं काय अलगच आहे ते मजा करून. आता तो अरे घ्या, आदव राहिला ना मोबाईल, तसंच नाही, फायदा नाही. डॅशबोर्ड येऊन आला नाही, ते ठीक आहे, पण ते ठेवून असा फायदा नाही. गचकाला की आपटलं जाते. तो हलणार आहे हलणार आहे झोप येऊ राहिली मला, 100 न चालवा लागेल फक्त. एआय मोड लावून कोणतं गाव किती दूर आहे फोन? अटल एअरपोर्ट 16 किलोमीटर. नेमकं कोण्या देशात टाकलं बा एअरपोर्ट? हे बायपास लागला तेव्हा बोर्ड लागला होतं एअरपोर्ट. मेन शहर किती दूर आहे पाहिजे तो अंदाज करणं रायपूर पासून अंदर आहे ना एअरपोर्ट काय म्हटलं मेक इन इंडियाचा लोगो आहे इथं. घोडा कोण आणला ते म्हणा घोड्याला सिग्नल लागला ना झोप टाइम आहे तोपर्यंत आमचे गौरव झोपल्यातलाय थकले आज बरोबर प्रवाह करून लागत त्याचे जेवढे नाही लागू राहील तेवढे लावून दाखवले. पण हा लागू राहिले थोडीशी झोप. अरे मग ते फिरवलं रे चाक फिरवलं चाक फिरवलं फिरते रे, पण ते उलटे फिरवलं ना गवा रे व्हायचं मलाच पकडला बिल्डिंग बऱ्या आहेत. हे आहे ना राजधानी ठिकाण आहे रांची रांची काय रांची नाही आहे, रायपूर. झारखंडची रांची आहे ना काही हा, झारखंडची रांची आहे ना. और तेच म्हणतो एअरपोर्ट कसं आहे एअरपोर्ट आहे ना, अमरावती एअरपोर्ट आहे. पाहिलं त्या दिवशी पाहिलं का न्यूज पाहिली का अमरावतीची वापस गेले मग हो, ते रातच्या लाईटच नाही रातची सुविधाच नाही आहे ते आलं कोण आहे भरोशावर होतं. अरे ते आलं होतं की 10 वाजले आहेत सकाळचे 10:04 आपण बघू शकता. अरे बापरे, हे बाय तलाव पाय किती मस्त आहे. हा मग इथं तलाव लय मस्त आहेत ना तेच म्हणलं ना
हे लोक आंघोळ करू राहिले, पोरं आंघोळ करू राहिले. म्हटलं आपण आवाज करू मस्त. मोबाईल खाली करायचा मग जर तुला वाटर राहिलं बाहेर. नजर पहिले गेली तिकडे मोबाईल समजत होता. मस्त आता खाली करा आता बाहेर. ते कुठे तिकडे होतं? घाटात आहे, तिकडे आहेत ना, आता कर वरती. चला आता महानदी दाखवतो तुम्हाला. आता आपण जाणार महानदीवरून. महानदी इकडली ना पूर्वेकडली मोठी नदी आहे. पावा दामोदर महानदी हे असे मोठ्या मोठ्या नद्या आहेत ज्या इकडे. त्या पूर्वेकडे ब्रह्मपुत्र नंतरच्या नद्या. बरोबर आहे. नाही ह्या एवढ्या मोठ्या नाही आहेत त्या. नाही, तेवढ्या पण तरी नंतरच्या नद्या. हो का तुम्ही इथं पात्र बघू आपण पूल इथूनच लागला. मला अंदाज येत नाही की बघ किती मोठं पात्र आहे. नाही नदी असं आहे ते बिल्डिंग आहे तिथे. इकडे येत पाणी म्हणून मी बांधलेलं आहे. वा आधी तर भरते तिच्या ते पुरं पाणी भरते. तुझा तर अजूनही तलाव भरेल आहे. बस हात लागते डाव्या हातात. इथं पात्र छोटं आहे पण तसं लय पात्र मोठं आहे नदीचं. असं काही एवढं हे नाही आहे. हा नदीचे खोरे, दामोदर नदीचे खोरे तू तिकडून दाखव ना असं. हा काय तुकडे कोण झाले ते 40 तुकडे आहेत ते आमच्या राजस्थानमध्ये जाणून या साईडून ठेवून जेणेकरून आपल्याला खाली पाहता येईल. चला नाही बघ. पाय. हो. काळ मोबाईल होईल वरती. मस्त एकदम राहायला मोठं पात्र आहे. मस्त आहे रे. अरे बाप स्वच्छ आणि निर्मळ एकदम. ते पोरग वय हा पाहिजे. हा हा इकडून रेल्वेचा पूल आहे. रेल्वेचा पूल हा सगळं काय माहिती. त्याच्या तिकडे गॅरेज आहे. थोडं बंधारा आहे, बंधारा मोठा धरण आहे. नदीला मस्त आहे ना. चालता का खाली त्याच्यात होते आंघोळ. आज अंदर घे मोबाईल. पात्र किती मोठा पूल बघितलं बाजू. तुझं मला संपलंय आलंय ते आहेच नाही बा लंबी. या पकडी बाई आली. ते हुशार आहे. तिला एसी सैन्य तिला मार्गे आहेत. चला मुदर नदी पाहिली. काय काय आपल्याला पाहायला दामोदर नदी लागते आपल्याला उद्या परवा. आता बरं मी काय आणतो आपण आपण एक हे करणार होतो माहिती सिरीज हा आपल्या कुठे पेट्रोल असं जर महासमुद्र आहे. घोड्याला टाचा मारल्या घोडा दामटू राहिलो असं अशातली गोष्ट झाली ते. हो ना आपण आता सिरीज प्ले करणार होतो. कायच्यावर होते आपले या मंदिरावर आपले ऐतिहासिक मंदिर किंवा दर्शनशास्त्र. दर्शनशास्त्र. हो दर्शनशास्त्र. त्याच्यासाठी आपल्याला त्या गावातून लोक बसावं लागते. कोण्या गावात जायचं काम. ज्या ठिकाणी आपण तिथं जाणार आहोत. कारण नाही, तो विषय अलग होता आपला. हा अलग विषय. बघू शकता तुम्ही आता ज्या गाडी चालू आहे 110च्या स्पीड ना मस्तपैकी. रोडही चांगला आहे छानपैकी. गुरुजीने आताच पॉवर नॅप घेतली 0.0 मिनिटाची. त्यामुळे ते खूप एनर्जेटिक झालेले आहेत. केसरिया बघा अर्धी मराठी अर्धी हिंदी असे कोणती शाळा. हो मा हे बघा तुम्हाला सगळ्यात जास्त खतरा याच्यापासून आहे. नाही वाघ आहे दावा नाही हत्ती. गौमाता इथं खूप साऱ्या गौमाता आहे. गौधन खूप आहे इथं. पण त्या गौधनाचा वापर बरोबर नाही करतात ते. कोण म्हणते नाही करून आपण कुठे पाहिले. मग सोडून दिला ते रस्त्यावर. ट्रक मधले एखाद्या ट्रकांना मेला ट्रकवाला. ट्रकवाला मेला. आता कसं आहे मुक्त संचार तर असायला पाहिजे पण रस्ते
रस्त्यावर नाही पाहिजे. कसं आहे, त्याच्या जीवाला धोका ना आपल्या जीवाला धोका. अरे नेहमी आपलं लक्षात नेहमी समोर पाहिजे नाही. समोरच उतरणार आहे बा. नाही पाहिजे आपल्या याच्या व्ह्युअर साठी. अशालाच पाहिजे. कुठून घुसते टू व्हीलर वाले काही सांगता येत नाही. म्हणून तुम्ही टू व्हीलर ठेवून दिली तिकडे. हा पाय काय साहेब कुठून आला आम्ही त्यांना शब्दांच्या माळा घातल्या असत्या, पण आम्ही आता तुम्हाला माहित आहे आपल्या विदर्भात काय असतं तर. त्याच्या आजीची तब्येत खराब होती म्हणून तो त्या टेन्शन मध्ये होता. आजीच्या महिलेच लागला. ओके ते बघा. आता ही जी छोटीशी नदी आहे ही गेली आपली महानदीची उपनदी आहे म्हणा. त्याच्या समोर हे आहे. पाहिल्यावर असं काहीच नाही वाटत. काहीच नाही गेली नदीच गेली ती. वाटत पण एवढ्या पावसाळ्यात हा पावसाळ्यासाठी पुरं भरून वाहतं. आणि इथली विशेषता म्हणजे इथं जे कॅनल आहेत एकदम चांगले आहेत, मोठे मोठे. आणि इथं तलाव तुम्हाला आजही 100% भरलेले दिसतील आणि एकदम शुद्ध. आपल्या गरुडाचं पण नव्हतं नाही बरोबर ना. आपल्यातले चिवडे पावडे होतात ते. नाही इथं सगळे असे तलाव असे होते जसे वापरत आहेत ते. हा बाकायदा सर्वच चाललं 120 म्हणून हे तुकडे. हा चला मला संबलपूर, रायबरेली आणि पिथोरा. तर इथं आपल्याला आता एक तलाव गेला येईल तुमच्या लक्षात आलं असेल ते उलचाकच गेला. भरपूर तलाव आहेत प्रत्येकाने एकदम शुद्ध काळे काळे शाळ एकदम पाणी. आणि इथं उद्योगधंदे पण बरेचसे आहेत. आता आपल्याला एक खिदुनाला छोटासा कारखाना दिसला समोर. काय इकडे काय घेतात हे काय गहू आहे. गहू आहे ना. गहू नाही आहे. गहू आहे दादा. गहू आहे का इथं काय पण एवढ्या लवकर कसं आपल्याला दिवळी आपल्याला पेरणी होणार गव्हाची. पेरणी व्हायचे अजून. मग गहूच आहे ना. काय ना गहू नाही नावे धान आहे ते. धान तांदूळ येतो. तांदूळ आहे. आता तांदूळ गळ्याना पुढे आयुष्य डोळ्यानं असं बाहेर नाही का. आपल्या तिकडे तिकडे चिखलदऱ्याच्या इकडे पेटतात लोक टमाटो. ते पाऊस चांगला असतो तर तिथे चंद्रपूर वगैरे तिकडे पेटतं चांगला. अरे वाचतो रे बा. पण काय प्रेस वाले ना थुकून टाकलो रे रस्त्यावर. कोणता प्रेस वाला जबाबदार नाही. 2 माय कोण तो मोलाचे शब्द घेऊन नावावर करू. शब्दांची फुलमाळ अर्पण करूया त्याला आपण थोड्या वेळात. काय खाता समजत नाही. त्याला जाग्यावर फाईन पाहिजे. जाग्यावर चुकल्यावर फाईन. त्याची गाडी बघ भरवली. कलरिंग केली. असा संघ नेणं म्हणजे झाला. हा यार पुरी डिझाईन देते करून. आणि पेंटिंग पण देते. पानं दिले ना म्हणते भाऊ काढून पानं दिले ना. चला पहाडा समोर बद्दल छोटा. चला यावेळेस पहाड लागलीच नाही आपल्याला. छोटासा म्हणजे आता लागतील ना इकडे पूर्वाचे इकडचे पूर्व घाट. हा पोदार सरोवर गेलं आपल्या उजव्या हातावर. मस्त एक नंबर आहे. एक म्हणजे गोष्ट इकडची एक गोष्ट लय आवडली. कोणती. जागोजागी असे छोटे मोठे तलाव आणि त्याच्यातलं असणारं स्वच्छ पाणी. असं नाही आहे की कोण्या तलावात पाण्याच्या वर आपलं शेवाळ आलं म्हणून नाही. स्वच्छ म्हणजे फक्त एक ठिकाण असं होतं त्या मंदिराच्या खाली तिथं पाणी हिरवं झालं. पण हे जे बाकीचे जे तलाव आहेत ना असं त्याच्यात मासोळ्या वागवल्या असते नाही ना म्हणून शेवाळ नाही. बरोबर. आणि स्वच्छ एक नंबर स्वच्छ.
इकडचे लोक येतात ना मासोळ्या जास्त खातही असतील. हे बघा त्याच्या आहारात मस्त पोदार सरोवर सरोवराचा भाग तुम्हाला दिसू राहिला की वा. आम्ही घरून निघालो तेथून पासून आता 717 किलोमीटर गाडी चालली. इथपर्यंत नॉन स्टॉप म्हणजे मनाली जाय म्हणा असं थांबलो 1-2 तास अमरावती रस्त्याने थांबलो आराम केला. पण गाडी चालूच आहे म्हणजे माणूस चालूच आहे, माणूस चालूच आहे. माणूस नाही झोपला, गाडी चालवणार. आज चाललाय. निखिलची मस्त झोप झाली. हो मी दहावीत होतो. अमरावती पासून झोपला वाटलं तू. म्हणजे अमरावती समज जसं मोर्शी येथे गेल्यावर मोजरी येथे गेल्यावर नागपूर कोंडाळी गेल्या रे. कोंडाळी गेल्यावर ते आपण पाहिला ना. समज असं कोंडाळी गेल्यावर तू झोपला डायरेक्ट तर भंडारापर्यंत. नाही भंडाराच्या लय पूर आणलं तुला एकदम. छत्तीसगड बॉर्डरला उठला तू डायरेक्ट. हा चित्त ओढलं उठलो तुम्ही पुरा महाराष्ट्र पार करून टाकला एका झोपीत. अमरावती ते नागपूर 3 तास रस्ता 1.5 तासात. 1.5 तास तिकडे अजून 3 तास रस्ता 1.5 तासात. तुम्ही बघू शकता की आमचा काय स्पीड आहे फिरण्याचा. जर आम्हाला जर कुणी फायनान्स भेटत असेल तुमच्या माध्यमातून तर आम्ही तुम्हाला आणखी पूर्ण भारतातलं दर्शन करून दाखवू. घरी बसल्या त्यांना वाटते की बाय खूप माझी इच्छा आहे. स्वतः ते फिरतील लोक. अरे बापरे हे बाय हेच गाडी दिसून आली म्हणे. हो हेच गाडी बहुतेक तू हेच घेणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस फोन घे. वंदे भारत एक्सप्रेस आपल्या समोर आहे. रस्त्यावर जाऊ लागली आजकाल. वंदे भारत एक्सप्रेस आपण वंदे भारत एक्सप्रेसला मागे टाकलं म्हटलं. सर्व सुविधा वायफाय म्हणाले असतात ते अशा म्हणाले असतात काय. कस काय तेव्हा चार्जिंग येते दादा पहिल्यापासून आहे की नाही. तर ते लोक काय करतात ते रात्री बंद करून टाकतात चार्जिंग. हो म्हणजे ट्रॅव्हल झाले तुम्ही सुरुवातीला बसता ट्रॅव्हल्स मध्ये 1 घंटा चालू ठेवतील रात्री बंद करून टाकतील मग अजून सकाळी चालू करतील. असं करतात. लय म्हणायला जा लागते 2-2 वेळा भाऊ चार्जिंग चालू करा भाऊ. हे मस्त आहे. हे म्हणजे रस्त्याच्या मध्ये जे झाड आहेत बघून घ्या तुम्ही किती मस्त सिस्टमॅटिक लावले आहेत एकदम पद्धतशीर. मंदिर बाहेर टाकतात केलं ते. अरे बाप पाळा घुसला. आता आपण पाळात आला दिसू राहिलं तुम्हाला साईडला आजूबाजूला. पहाड कोणता आहे जंगल कोणता आहे. पूर्वचे घाट आहेत ना रे. हे पूर्व तसं तिकडे पश्चिम घाट आहे तिकडे पूर्व घाट आहे. पूर्व घाट आहे. चला तर आपण नकाशात दाखव पूर्व घाट जाणार हे बोल घ्या. तेव्हा आता समुद्र किनारा काही जास्त दूर नाही राहिला. आता आपण छत्तीसगड मध्ये आहोत आणि छत्तीसगड काय आता संपता येईन. आता ओडिसा लागेन आपल्याला. ओडिसा लागले की झालं आपलं काम. आपण मग पोहोचू थोड्या वेळात. रात्रीपर्यंत पोहोचून जाऊ आज. थोड्या वेळात हे चुकीचं आहे. चुकीचं आहे हे आपल्याच लोक आहेत. पापा आठवत बसतो आपण आठवत बसतो. काहीच ते. चला तर अजून आहे घाट समोर. चला नाही संपला सध्या तरी येते तर आम्ही तुम्हाला परत आणू तिथं. हे कसं आहे या घाटाची खासियत हे आहे की हे जास्त असे पश्चिम घाटासारखी सारखे नाही. उंच नाही. हे जुने पहाड आहेत आणि हे आता जास्त उंच नाही राहिले. लय वर्षाच्या हे जमीन जे मातीचे आहे ते वाहून जायचं जे प्रक्रिया चालते आपली त्याच्यानं याची उंची कमी झालेली आहे. बरोबर हे लय जुने आहेत. त्या हिशोबानं पश्चिम घाट नवीन आहेत. आणि हिमालय तर सगळेच जास्त पाहून घ्या शहर इथं कसं असते. एसट्या सगळ्या प्रायव्हेट आहेत. आता गव्हर्नमेंट. बाकी एक गोष्ट अजून लक्षात आली की जे बी दुकान आहे घर आहे सहसा ते उंचावर बांधण्याचा प्रयत्न जास्त केला आहे. बरोबर. तेव्हा जसं आहे पायऱ्या आहे वर आहे
हो हो पायऱ्या जेणेकरून बहुतेक इथं पाणी येते साचच अशी पाण्याचा इथं आहे. है ना, जसं भरपूर असे आता समतलही आहेत म्हणा, असं काही नाही. हा जे नवीन बांधकाम आहे ते उंचावर करण्याचा उंचावरच आहे. प्रयत्न केला. एक छोटा मोठा कारखाना प्रत्येक गावाच्या शिवाय कुठेतरी आहे ना, दिसले तसे कारखाना पण नेमका कायचा आहे हे कशाचा नाही आहे समजू हे राहिलं. समजत नाहीये. पण याची क्षमता एकट दुक्कट नाही, लय मोठी हा. क्षमता आहे या भागाची. किती चांगलं एक धनधान्य पिकवत असते. मस्त काय टमाटर लावले काय काय याच्यात चोरला पेथोनिया तेंदुवाई गावाचे नाव पण खूप सुंदर सुंदर गाव आहेत. आपल्याला इथे भेटत नाही. आपल्याकडे तेंदुले भेटतात, पण इथं तेंदू नावाचं गावच आहे. सांगा तेंदू बंद करतो अजून वरती करू काय हे दिसलं पाहिजे ना. हे नाही दिसलं पाहिजे, हे नाही ते बाहेरच ते हा हे काळी अशी कर ना, मोबाईल असं कर, पॉज करा एक मिनिट. आता तो बघा समोरचा पाळपाट असं मला सांगितलं होतं ना, एकट दुक्कट असे पहाड बाकी आहेत, तशातल्या अशा अशा बेंड्या येतात. मोठे मोठे गोटेज आहेत एकदम. गोट्यात वरते मंदिर माती आहे. होऊन गेली, गोटे जे आहेत गोटे ते दिसून राहिले, एकदम ठळक दिसून राहिले. वा, मस्त झलक 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 दिखला आजा पावन कोरा पावनपुरा असंच नाव नाही दिले, कारण की स्पष्ट ठळक आपल्याला गोटे दिसले ना, हा असंच काहीतरी अशी कोरे 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 बावन दगड दिले ते वाटूनच राहिलं ते पाहून. हे बघा पशुधन बघा. आपल्या इथं तल्लारच नाही आहे. अरे आपल्या इकडे पशुधन कमी आहे, काम की आपण विदर्भात राहतो. आपल्या इकडे एवढं गवत आहे, ते चारा पाणी नाही आहे डोरी. पहिले कसं होतं मग. तर पहिली नव्हतं आपलं एवढं. अरे वा तरी पहिले पडीत जमीन लय आहे. हा 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 कसं आहे? गौरण राय हा आता ते त्या ग्रामपंचायतने कब्जा केला. गावरान राहतच नाही आता. प्रत्येक गाव गावरान ठेवे, हा हा त्याच्यात कोणीच जाय नाही. काय नाही. कधी शेती होई नाही, तरी फक्त गवत राहे गाय ढोरीसाठी. हे कसं आहे, धीरे धीरे करून आपल्याच लोकांना आपल्याच विरोधात केलं ना. जसं की बा मंदिराच्या जमिनी राहत पहिले. बरोबर आता असाच लोक कोणाच्या विरोधात कोणी कोणाला करू नाही शकत, जिथपर्यंत अशा गोष्टी लक्षात नाही देत. म्हणजे असतील ना काही लोक जे ना गैरफायदा घेतला या गोष्टीचा. बरोबर घेतलं जे जाईल मंदिराच्या जमिना होत्या ते स्वतःच्या नावावर खिशे भरले असतील, त्यांना स्वतःचे नाव केले असतील. पण जे जुने लोक होते, जे इथं संस्कृतीची सुरुवात केली, त्याचा हेतू हा असेल की जसं मंदिरच तर धान्याचे कोठार उघडे करे, जर समजा दुष्काळ येते आला. आता बघा बरं एका कोल्हापूरच्या संस्थांना 1.5 कोटी रुपये दिले. महाराष्ट्र शासनाने किंवा तुम्ही शेतकऱ्याला द्या म्हणे सांगा. आणि आपले महाराष्ट्र शासन कायच्या खर्च करते आपल्याला मिळतंय. गोगल नावाचं गाव आहे. बरं झालं झाला आता. हे रेडी झाला काय नाही व्हिडिओ चालू. ठीक आहे, आता थोड्या वेळात पोहोचतोय. काय चांगलं असलं मस्त सांगतात आपल्याला काही रोधक नाही आता. आहेत. वेलकम टू धांक टोल. धांक टोल आहे. धांक उघडला फैजा सिम 180 रुपये मारले म्हणते. काही 180 नाही भाऊ. कोण कुठे दाखल तुला कुठे वाटलं. तिथं होते ना. पण आपण ते घेतलंय ना वार्षिक पास. अच्छा किती घेणार तुला त्याला स्मृती दे. तू तुला घाटा म्हटलं नुसतं घरून दिल्ली जायसाठी 2000चा टोलच लागेल. 700 रुपये तुले का त्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा टोल आहे. तर जाणं येणं 4000. बरोबर 3000ची तर वार्षिक पास झाली. 200 टोल नाक्याची. 。 . 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
बरं गेलं हे है ना. बरं म्हणजे आता आता निघालतो ना घरी यासाठी दिवाळीच्या पहिले केव्हा काढले? काढून घेतली. अजूनही किती आता आपण फिरलो आता अजूनही किती 180 टोल नाके बाकीच असतील माझ्यासोबत. हो ना. लय 200 टोल नाके भरपूर झाले. एवढं फिरतही नाही माणूस वर्षभरात. किती किती 200? पण हे सुविधा फक्त हा. खासगी गाडीसाठी. अच्छा. ज्या गाड्या आपल्या व्यवसायाच्या कामात वापरल्या जातात हा. त्यांच्यासाठी ही सुविधा नाही म्हणजे पिवळ्या नंबर प्लेटच्या गाड्या. अच्छा अच्छा अच्छा. कमर्शियल साठी नाही. हा, तेच ना व्यावसायिक. व्यावसायिक 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 व्यावसायिक. सॉरी सॉरी. आहे माय सॉरी. इकडून हे नको असं करून ठेवले. छत्र्याकडून लावून ठेवले. अरे व्हीएलसी आहे ते. व्हीएलसी ना. अरे म्हणून घ्या व्हीएलसी ची घ्या. व्हीएलसी पब्लिशिंग मार्केटिंग कशी करू राहिले मार्केटिंग. हाय म्हणून तुम्ही व्हीएलसी वापरा. आम्ही वापरतो. नाही ते भारतीय आहे काय डुमरपाली. आपली तर आम्रपाली असते. डुमरपाली आहे. जामपाली आहे. अरे बाप. किती पाली आहे. थोडं मस्त जंगल आहे जंगल आहे जंगल. काय भाऊ गाडी बघितली. हो हो हो. रोजी कधी कधी शून्य कट मारतात. वाव. म्हणून झोपून गेला तू. झोपून गेला झोपून कॅमेऱ्यात. हा झुरडा बघा. झुरडा मस्त चला चला. आता बघा ते परत पहाड येत आहे. छोटा टेकडी. पूर्वेकडचा पहाड आपण बघू शकता. व्यवसाय आता जरा दूर असे पहाड आहेत बघा. पण व्ह्यू खूप म्हणजे ते दृश्य जे आहेत खूप मानव आणि हिरवळ खूप आहे इथं है ना. अरे आपल्याकडल्या हिरवळ जास्त इकडे. याचं एकच कारण असू शकतं इथं पाणी पाणी भरपूर आहे. पाणी म्हणजे तुमच्याकडे तलाव आहे. आपल्याकडे आपले तलाव कोरडले आहेत. इथं पुरे भरलेलं तलाव आणि शार एकदम. बरोबर. बस ना. बरगड इकडेच म्हणते. हो पाहिलं हो. कसा तो हा. घोरतो मधात त्यानं ब्रेक मारले. व्हिडिओ आले म्हटलं आपल्या. आले व्हिडिओ आले ते. मी आता व्हिडिओ सोडून दिलता मग मी इकडे बाहेर दिले. आता काय तरी मी म्हटलं अर्धाच जागी होतो. हा ना. तू विचार कर मग माझी फुल कॅपॅसिटी किती आहे. हा ना. हा बघा तलाव. बघा आता आपण बोलून तलाव किती स्वच्छ तलाव आहे. प्रत्येक असे त्या तिकडे बाय आहेत वगैरे कपडे धुवून राहिले आहेत. याच्यात मधले मोठे कमळ आहेत. कमळे खूप सारे आहेत. मस्त छान. तरी म्हटलं मी अर्धाच जागी होतो हो ना. आणि एवढं हुनी माझ्या पायनीत कापू राहिले. नाही तर काय होते हा अचानक कोणी मधात आलं. हा मी जेव्हा लहान होतो 1-2 वेळा टू व्हीलरचा असा ऍक्सिडेंट होता हा त्यावेळेस हे पाय म्हटलं थरथर हे होतात. मग ते झाल्यावर हा. वाचल्यावरही बरोबर आहे ना. तुझे सांग होईल का असं. हो माय होते म्हणजे मी गाडी थांबवतो डायरेक्ट. ते म्हणजे हा, मरता हा. जेव्हा वाचते वाचते, ना माणूस, वाचते, वाचते. ते बस त्याला छोटा असे छोटे मोठे तलाव मस्त. आहेत पण त्या कमळात विशेष म्हणजे हो, हो. कमळाचं उत्पादन पण इथे घेतात लोक. तिकडे टेकड्या पण अशा गोट्या आहेत ना ह्या. उत्पादनचं काय मला असं वाटत नाही की ते नैसर्गिकच वाटतं मला. पण हे बघ, टेकड्या म्हणजे हा ना हे सगळे पहाड जे आहेत की नाही म्हातारे झाले आता म्हातारे झाले. अच्छा. हे म्हणजे कोण घ्या चालले. गवत नाही आहे ते. एकदम गोटे दिसत तुम्हाला. पांढरे आहेत ते पहाड. ते पहाडीचा अंतरचा भाग आहे ना रे. हा, हा, हा. वरचं माती वाहून गेली ना त्याच्यानं वरते असणारे झाडे वाहून गेले असते. तुटून खाली आले असते. बरोबर. मातीच ते राहिली तर काय राहिली झाडे पण. ज्या झाडाचे बुंदे 2 दगडाच्या मधात ते मुळा त्याच्या वाढल्यात आता असं म्हणालो म्हातारे येऊन राहिले टकले येऊन राहिले. कसं चालले असं अपमानास्पद झाला इथे. नाही ना. आता टकले होत असतं का बाबा. टकले येऊन राहिले ना ते पण म्हणजे माणसासोबत जोडले नाही. केस जातात त्याचे. तुला केस आहेत म्हणून
तुझं बहुतेक केस बोललं की बा थांब ना तेव्हा जातील ना. तेव्हा मग मी सगळंच माझं तुला टकले वाटतील पहा असंही टकले वाटतील तुला. ते बघ पा तेव्हा लाडकी बहीण पा लाडकी आजी काही बाळ गेले वाटते गायब झाले वाटते बाळ होते नाही समोर गेले जपले ठीक आहे आहेत समोर भरपूर बाळ आहेत आपण बाळात भेटलोच त्या मस्त मस्त बाळ अय्यो मिनिट एवढं आपली रेकॉर्डिंग होते यूज हे पहाड काय छत्तीसगडचे बाउंड्री आहे का नाही नाही ना एक वेळा तपासा लागेल दूर अशी ना बस ना हे मस्त आहे हा हा ना हे मी तुला तेच म्हणतात हवं इथं अशी घे ना मी आलो पाहिजे तू घेतलाय तो नाही येत ना पहाड ते झाड येतात ना मोठे मोठे तर येऊ दे ना कशी येऊ दे व्हिडिओ चालू नाही वाटते चालू आहे गाणं कसं लागलं ते समजलं नाही मला ते खास गाणं लागलं इथं 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 थांब इथं थांब शिवरायांच्या बुद्धीला लागलं. चला तर बाबू थोडेसे फोटो काढू इथं सगळ्या सगळ्या पहाड सगळ्या पहाड पाय 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 टाकली तर दोन ब्रेकर होते पैसे नाही कापले ना पैसे नाही ते आहे ना वार्षिक पास त्यातून चालले आता पाहू एकदा थांबून किती राहिले किती हा राष्ट्रीय महामार्ग आहे ना तर याच्यावरच्या सारे टोल नाकेले ते एक एक एक
नदीत पाणी पाहणं नाही नाही पांढरं पाणी आहे 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 पाणी नाही देते आहे, आहे. पाण्यातलं गवत आहे. ती आता जी गेली आहे ती जिरा रिव्हर जिरा मस्त असं. आपल्याला एक पॉवर नॅपची आवश्यकता आहे. घेऊन ना चल ना जेवण केला घेतं की आता घेतं बस आता हिराकुंड धाब्यावर आला ना. आला हिराकुंड आला आता धरणार घेतं काय पहिले जेवण करून मग धरणार तू तिथं नॅप घेऊ ना धाब्यावर समजा कोणत्या यूज येत आहे का वेलकम टू संबळपूर जाने दो पाहिलं का किती खतरनाक आहे संबलपूर हो ना में आपका स्वागत है. ये संबलपूर मध्ये आपले स्वागत आहे. आहे स्वागत पुढे आलो आपण आता हिराकुंड धरणाजवळ. वाव अरे पाणी साचलेलं आहे. दोन्ही इकडून पाणी साचलं आहे. पाणी आहे दोन्ही बघू शकता तुम्ही आता पण तिकडेच जाणार आहोत. महानदी वरचं जे धरण आहे महानदी याच्या आधी गेली ना आपल्याला ते वापस फिरून इथे येते. हिराकोट डॅम इकडे 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 9 किलोमीटर बाबा, असं वेळेवर नको सांगत जाऊ अरे रे. तुला म्हटलं ना 5 किलोमीटर नंतर टर्न लागते असं बापरे In 300 meters, make a U-turn. जायला U-turn मारा नाही नाही म्हणते U-turn, तो. U-turn. हे नाही हे नाही, हे चुकीचं आहे हिच्याकडे लक्ष नव्हतं हिच्याकडे नव्हतं हे ठेवलं तर अरे बाप रे बाप अंदरून काय उचलू राहिला बा काही निमंडप तयार करूयात ते कार्यक्रम अशी. फॅक्टरी आहे रे बा मस्त बरंच काही आहे. बरंच काय हे बघ किती मस्त लावलं हे इले म्हणते तेव्हा काय ते? कुठे थांबवा लागते हिराकुंड धरणाजवळ विचारून घ्यायला पाहिजे. हा हा चला समोरच्या ते इकडचे लोकांना समजत नाही बरं जास्त हिंदी. जो स्टीलचा लोकमुद्रा हे होतं ना ते काम करायला होतं ना हा. ते आपल्या हे होय ना लोकमुद्रा पहिली ते डिबेट जिंकली होती संस्कृतवाली पंडितासोबत इथं चाललं बेटा बोल हा नाही हे दुसरं द्वार आहे. हा तेच द्वार आहे. डायरेक्ट वापस पाठवून अबे आला. थांब ना थांब ना थांब ना ते तिकडून घालते सरळ ते हे ते सगळं जरा आपण वाटर वाचले हो ना आता पुसा लागतात आपल्याला आहे की नाही. थोडेसे वाटर राहिले पुसू तिथं समोरचं किती बेकार झालं. धुरला तिथं लय धुळलं झालं हे बघ. निघाले बरेच. बाबा तुझे तर धम्मचक्र आहे फिरे जगावर आहे नाही रे रे हे कोणाचं सूर्य अरे ते वय रे चाकवय म्हटलंय समजलं मेन डॅम अशोक निवास अच्छा मेन डॅम इकडे मेन डॅम तिकडे निवास मध्ये कोण जाईल यप्पात घनदाटात मस्त झाड. पाणीच आहे ना हा तिकडून पाणीच आहे पाणी भरपूर मातीचं होऊन राहिलं बाई. लांबी आहे सगळ्यात मोठे समुद्र घोषित करायला छोटासा 26 किलोमीटर धरण असते काय नाही तर काय तर तिकडे 300 किलोमीटरच्या येईल तर तलाव म्हटलं. खाली कुठं आहे खाली आहे काय मेन डॅम खाली खाली मेन डॅम अशोक निवास वरती मेन डॅम खाली. अशोक आपल्याला जाऊ देतात का मेन डॅम. वा 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 हे काय मेन डॅम इकडे म्हणते. हाय पलटला आहे धरणार चालला आता अच्छा तो तिकडून उतरते इकडून उतरते एकच रस्ता आहे त्याला मध्ये फटकतात लोक काय तर जातात. हा ना तुला फाट नाही मग इथे उपनदी राहिली बाबा याचा एक चक्का बाहेर आला ना बे हिराला काही चटकले का पाय ते पाय ना तिकडला तोच ते सेंटर आहे काय ना पाय नाही बे इथं आहे नदी हे होय
धरण हिराकूड. धरण नाही मंगाच घेतला आपण व्हिडिओ. अरे घेतला का? मंगा घेतला अरे ना आपण. यार. यप्पा, हे होय धरण. माझं नुसतं पाणलोट क्षेत्र आहे. हे पाणलोट क्षेत्र आहे. काही असं आहे. पण काही म्हणतो हा, पाण्याच्या ना झाडं वगैरे मस्त आहे. हा. दाट आहे. दाट आहे. टाकल्यावर केसाले म्हणतो दिसले तेव्हा तिथे काय म्हणतो चांगला कोक आहे तुला बस VLC वाले पब्लिक मार्केटिंगला चांगले करू म्हटलं. जाऊ दे रे बाबाले. ओडी होय आता. ओडी डीडी नाही आपला. तुला MS-30 कशी काय भेटली अमरावतीतून? आता भेटते नाही? कुठची भेटते कुठे म्हणजे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र आहे.
ठीक आहे भाऊ, आम्ही जवळपास 10-12 मिनिटाची मस्त रेकॉर्डिंग केली. भरपूर काही बोललो त्याच्यात मी, पण आता नाईलाजानं काय झालं, ते हे आपलं माईकचं बटन ऑन होतं त्याच्यानं रेकॉर्डच नाही झाला आवाज. तर मी वापस सांगतो, हे पहा, हे प्रत्येक हा डोंगर पहा, या प्रत्येक डोंगरावर पहा किती घनदाट झाड आहेत. आणि हे घनदाट झाड किती एकदम मन रम्य वाटून राहिलं हे झाडीच्या वातावरण एकदम जबरदस्त. मधात आम्हाला कुठे जंगली केळी दिसली होती, मग त्याच्यावर चर्चा झाली की जसं बा भारतात पश्चिम घाट आपला हा बरोबर पश्चिम घाट म्हणा की इकडे पूर्व घाट, आता इकडे उंच उंच केळ्या दिसून राहिल्या, जंगली केळ्या. तिकडेही आहेत तशाच, पण तिकडच्या याची उंची जास्त नाही आहे. बरीच चर्चा केली. हा, सिंहगडा जेव्हा आपण जातो किंवा तिकडे पश्चिम घाटात जातो तर आपल्या कमरी एवढ्या जवळपास आपल्याला केळीची झाड पाहायला भेटतात. लहान लहान केळं येतात एकदम त्याले, पोटा एवढ्या आपल्या. पण आजकाल जे आपण खातो सारा हायब्रिड आहे, लॅबोरेटरीत बनलेलं असते ते प्रत्येक त्याचं रोपटप. काही फायदा नाही, एवढं गुणकारक ओरिजिनल ते ओरिजिनल राहिले. पण हा आजकाल कसं झालं मग ते एवढं त्याच्यात लोक एवढे हुशार झाले की गुणधर्मही टिकवायचा प्रयत्न चालू आहे त्याचा, म्हणजे होते टिकतात गुणधर्म. अरे बा, अरे केमिकल वरून लक्षात आलं. आता सगळ्यात जास्त केमिकल म्हटलं आमच्या, म्हणजे सगळ्यात जास्त केळी आमच्या इकडे पिकते, ते जो तिकडे कोणाचं एक चांगलं, तर सगळ्यात जास्त केळी आमच्या इकडे पिकते. ट्रकच्या ट्रक भरून येतात म्हटलं, दिल्ली, रायपूर, इकडे तिकडे पण दूर दूर. तर काय करतात ते ट्रकवाले, मोठं भगवून आणतात, मोठं गंज, लय मोठं. मोठं गंज आणतात, भुगून आणतात मोठं. त्याच्यात काय करतात ते कार्बाईडचं की काय कोण्या केमिकलचं पाणी करतात, पांढरं शुभ्र पुरं 200 लिटर काय 150 लिटर पाण्याचं भगवून असते ते, त्यात ते पुरं मिक्स करतात. कच्चे केळ असे जे मोठे होईल असतात ना एकदम, ज्या साईजचे मार्केटमध्ये समजा त्या आकाराचे ते केळ तोडून आणतात कच्चे, पुरे घडाच्या घड. मग फटाफट एक जण काय करते, त्या पुऱ्या घडातून एक एक त्याचा छोटा छोटा एक एक गळ कापते, एक एक फणी कापते, आणि ते फणी पटापट दुसऱ्याजवळ फेकतात आणि दुसरा डुबवते पुरी. नुसती अशी डुबवते आणि काढते आणि कॅरेट मध्ये ठेवते. डुबवतात, काढतात, कॅरेट मध्ये ठेवतात. तो ट्रक तिथून निघेपासून तर इकडे मार्केटमध्ये समजा किती, समजा त्याला का 12 तास जास्तीत जास्त लागत असतील मार्केट लोक यायले, तर 12 तासात म्हटलं ते केळं पिवळे होतात, पिकतात ते. एवढं खतरनाक केमिकल आहे, लय डेंजर आहे. त्यापेक्षा ते केळं अशा गोष्टी दूर राहायला पुरते. भरपूर गोष्टी तर घरीच पिकवायला पुरतात असतात, काय करणं होत नाही. आपली आई काय काय करीन असा विषय असतो तो, पण तरी ते मदत म्हणून आपण सुरुवात करून द्यायची. पेरणी घेणी येते, टपके ते व्यवस्था लावून द्यायची. बस, वा 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 वा. असेच म्हणजे जुने युट्यूबवरचे काही व्हिडिओ मी लहान होतो तर एवढं गमे म्हटलं, असे व्हिडिओ पाहिल्यावर ती गाडी चालली, इकडे फिरून राहिली, तिकडे फिरून राहिली, माणूस कसं चालवते. 2 व्हीलरचे पाहायला नाही आवडत मला व्हिडिओ. 4 व्हीलर मध्ये कधी इंटरेस्ट नाही आला, कारण की कधी विचारच नाही केला की आपण 4 चाकीन फिरू, त्याच्यानं मी लक्षही नाही देऊ, मनही नाही देऊ. 2 व्हीलर, त्याच व्यक्तीचे 2 व्हीलरचे व्हिडिओ लय पाव. पण आता 2 व्हीलर मग लय फिरलो, बरं ते व्हिडिओ पाहायचे पहिले फिरलो, बरं असं नाही की व्हिडिओ पाहून
माणूस हे झाला, प्रेरित झाला आणि फिरायला लागला. नाही नाही नाही, 12वी पासून फिरून राहिलो. हे उच्चपत्या आपण पहिल्यापासून करतो. वा काय 2-2 इकडून जाणारी तिकडून येणारी. तर ह्या फिरण्याची जे आपलं आवड आहे पहिल्यापासून आहे. पण आता 4 चाकीचा व्हिडिओ तुम्ही तरी पहा. असं नाही की वाया जाईल. कोण की साऱ्या सीमा तोडून चालतो आम्ही. मला सगळ्याच प्रकारचं यामध्ये दर्शन आहे, सगळ्याच गोष्टींचं दर्शन. छोट्या छोट्या गोष्टीचं. आणि कसं मेन हे आहे की जे आपल्याजवळ आहे, समजा 4 चाकी आहे, 2 चाकी आहे, माणसानं त्यानं थोडं जवळपास फिरून यावं. आहे की नाही? अजिबात हलगर्जीपणा नाही करावं, मस्त फिरून यावं. माझ्याजवळचं जे होतं ते ना फिरलो. हो, हायवे नाहीत पण फक्त शहरात नाही. मस्त रस्ता आहे का? आपण आता पुरा पर्यंत आहे की काय विषय आहे काय? संबलपूर नंतर आता असं कोणतं मोठं शहर आहेच नाही. आता सरळ सरळ कटक आहे, भुवनेश्वर आहे, पुरी आहे. ते सगळे लागूनच आहे एकमेकाला. पण एक गोष्ट नाही समजली ना आपल्याला, की छत्तीसगड सोडून आपण ओडिशात कसं घुसलो. ओडिशात घुसलो तर ना काहीच नाही सापडलं ना. हा, फक्त आपल्याला गाडीच्या नंबरवर माहित पडायला लागलं ओडिसा. आणि फलकावर लिहिलेली लिपी अलग होती. भारत आहे. चला ठीक आहे. अडकलो. मुझे तो भाई यही कर रहा है बस. मुझे तो भाई यही कर रहा है. असं म्हणे का तो? नहीं असं म्हणेन तो. स्क्रीनशॉट टाकला का त्याने? नाही, कंटेंट डिलिव्हर टाकलं ते तुम्ही आता बंदच करून टाकले. बंदच करू दे, बरं करते. तू बदल होत राहिला. झोपलात तू? हा, झोपला होता बरं मस्त. हो ना, हत्ती कित्ती भुलून जा. ओ माना लागीन म्हणले का? मन प्रसन्न होते पण फिरल्या. होते असं शांत होते. रोज पैसे जातात फक्त. भाऊ तू पुढे जा. चला असेल काही. अरे आपला माणूस आहे. MS-40 माझ्या घरी माझी आई वाट पाहत आहे. हो बरोबर बरोबर. बरोबर काका. अरे पोट्टच आहे. बरोबर राजा. नागपूरहून ओडिसा चालला तो. पण रस्ता मस्त आले का? रस्ता मस्त आहे. म्हणजे असं नाही वाटलं कधी जशी चिडचिड दिल्ली जात.
त्याच्यात का भाऊ आता अच्छा म्हटलं ड्रायव्हरच्या नाही म्हटलं बघ त्यामुळे ड्रायव्हरचं ऐकलं शब्द काय एवढे सारखे शब्द बोलत असते कोणी वळण रस्ता म्हणून वळून रस्ता आहे बाबा हा चालक आहे अलग कसं आहे हा हा चालक वळण रस्ता हो शब्द नाही म्हटलं रिपीट ते बाई तो टेम्पल चालू आहे बांधणं मस्त एका साईडनं बांधला म्हटलं ते डुबीवाला चालले झालंय खराबी दाखवत नाही खराबी एकदमच मोठ लागते का हो? आणि हे गावातून आहे म्हणून तो रस्ता बाकी कोणता तो आता आपण आहोत गावातला आहे ना तो हा पूल लय भविष्याचा विचार करून मानला हो 3 पत्री 5 एलेन 5 पैदल चालवले जंगलातून आहे ना डबल थोडी परमिशन भेटते हो ह्याचीच कशी भेटली काय आम्ही हो या तो जंगल रस्ता आहे ते कसं आहे खालून प्राणीले जाणं येणं करायसाठी सोडतात ना पण आता प्राणी इथूनही खाली येऊ शकतो मग आपल्याला सोडतात पण समोर तिचा बरोबर मराठी काही फलक नाही दिसला आपल्याला काही दिसलं कुठे काय? बापरे. नाव राहत ना आपले पुंगतू. हां. यप्पा, हे काय बजरंगबलीचे मंदिर आहे तिकडे बरं बसा बजरंगबली आहे म्हटलं साऱ्या जिकडे आहे, आपल्या इकडे असतात ना हां नाही पण इकडे मूर्त्या पाहिल्या किती मस्त आहेत हां हो एकदम मस्त. मूर्ती एकदम मंदिरच्या बोलक्या आहेत असे 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 कट्टू कट्टू करा वाव नेमकं हा बाजू कुठून देतो आपल्याला मला रस्ता इच्छा नाही आली इच्छाच नाही आली जायची अरे बाबा रस्ता बांधले का हा पूल आहे हा हो ना जंगलातून खतरनाक काढले ते सेन्सर कंपनी करायला कोणते ते वाला स्वतःच शक्ती गमावले ते तुला पांढऱ्या वाट्या मारून दाखवत त्याच्यात जो घेऊन आले तुम्ही अरे बा नाही ना सांगतो मग आले पावर नॅप घेऊन अजून शून्य झूम करू का झूम वेळा हे बी कर म्हटलं फोटोही निघतो हा हा फोटो फोटो काढत नाही झूम करू व्हिडिओ चालू असतानाही फोटो निघतात हा ते आहे ना माहित हो 2-3 फोटो टिपले आताच हा दिसले ना रिकॉर्डिंग होईल स्टॉप ना फोन आला ठीक आहे
एवढ्या स्पीड ना कोणी म्हणजे फास्ट फॉरवर्ड केलेला आहे मग जो आपल्या टू व्हीलरच्या म्हणत ना फास्ट फॉरवर्ड केलेला आहे मस्त निघाला काय व्हिडिओ बोलला असं निघाला तो गाडी अशी घेऊन येतो या अँगल भारी दिसत. दोनशे 52 किलोमीटर समोर पाहतो एकदम पाळत दिसेल का जगन्नाथपुरीचा स्टोर BH हे भारताने मग भुरी होतं काय ते BU ना भाषेत लिहून देऊ राहील चायनीज मध्ये. कचरा होतोय सगळं. बापरे बाप. म्हणजे येते असं येऊन आलं ते फेकला का खेळाशी पडल्यावर का काही नाही काही दिसून नाही झालं रे या लवकर मला पूर्वीला आणले रे बाबा विचारा ना भाऊ. वापसही गेलो त्या हॉटेलीत ते आपलं काम जाऊन आता एवढ्या दूर पुणून घेतलं म्हणजे 3.6 राहिलं 24 तास चेकिंग चेकआउटची एकच हॉटेल आहे म्हणजे पुरी हॉटेल पुरी हॉटेल पुरी अंदर आहे हां ते शेड होतं काय पार्किंगसाठी तिथं हां नाही माझ्या बाजूला शेड होतं म्हटलं पाणी लागत नाही चला मग कधीच चालले अंदर वाजगीच नव्हता ना खोलीत पाणी करणार म्हणून तर नाही म्हटलं म्हणून वाजलं नाही आपण पाहून राहिलो हे खतरनाक पाणी येऊन राहिलं खतरनाक सळाशे पडल्यासारखं गाडी तरी हे गंभीरचे लाईट आले इथे दुकानाच्या ना दिसून राहिलं हो जरासं मागं होतो तो बिलकुल ना दिसून म्हणले का मंदिर 2.8 राहिलं आणि एकही हॉटेल नाही ते गाडी एवढं बेकार काम एवढं हिरो पण मार्केटिंग असं बदलेलं बंद एवढं होत असतं काय आपण ह्या गावातून निघून राहिला भाऊ गाव तर मग गावातही गेलो तरी आपल्याला लागायला पाहिजे होता जावं लागेल पाहिजे हे बघ कसं चालले ऑटो काय पाणी थोड्या गाडी तर चालली पाण्यात चालले ना हा म्हणणार पाण्यातून
आहे